विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश कैरे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय कारण उद्या 1 जुलै पासून आपलं कॉलेज सुरू होतंय। कॉलेज सुरू झालं म्हणजे गरज पडते ती क्लासेसची। सो मित्रांनो, आज मी आपल्या पर्पल हॅट विषयीच नाही सांगणार तर ओव्हरऑल तुम्हाला सांगणार आहे, कारण भरपूर मुलांच्या मनात प्रश्न असतात क्लास का जॉईन करायचे बुवा, किंवा जॉईन केल्याने खरंच काही फायदा होतो का, कुठले कुठले क्लासेस असतात, क्लासने पैसे घालवायचं काम आहे की आपल्याला रिझल्ट येतो, भरपूर गोष्टी असतात मुलांच्या मनात। मी फक्त ओव्हरऑल पर्पल हॅट विषय नाही सांगणार, तुम्ही तुमच्या एरियामध्ये कुठलाही क्लास असेल त्याविषयी इन जनरल आज तुम्हाला बारीक बारीक गोष्टी सांगतो। बघा मित्रांनो, पहिलं असतं नीड ऑफ क्लासेस। क्लासेसची गरज काय, दोन प्रकार असतात। एक, खूप आपल्याला हे माहित नाहीये की टॉपर मुलं ही क्लासेस लावून टॉप करतात। आता पुढे मी एक व्हिडिओ पण टाकणार, एक पॉडकास्ट करतो एका मुलाचं ज्याने टॉप केले, त्याचा सीजीपी एकदम स्ट्रॉंग आलाय 9.8 समथिंग। सो त्याला विचारलं, त्याने सांगितलं सर मी आतापर्यंत थर्ड इयर क्लिअर झालंय, जेवढे जेवढे प्रत्येक सेमिस्टरला 1-2 टफ विषय असायचे ना ते माझ्या एरियात क्लासेस जॉईन करून घ्यायचो। सो ग्रेट वे। मित्रांनो, सेकंड वे असतो, मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो। पहिला वे आहे की आपण पहिल्यांदा काय करतो, मी करून घेतो या संकल्पनेने सुरुवात करतो, आणि या संकल्पनेने सुरुवात केली की ऐन पेपर येतात तेव्हा आपल्याला वाटतं यार आता टेन्शन आलंय। आपण मग काय असतं, आपल्याला कोणी पुश करायला राहत नाही ना। क्लासेस म्हणजे काय, तेही शिक्षक आहे। सो ऑब्विसली ते शिक्षक हे तुम्हाला पुश करण्यासाठी असतात की कर बाबा कर बाबा। आपल्याला कसं, आपल्याला टॉपर बनायचं असतं पण कोणी पुश केल्याशिवाय, सारखं सांगितल्याशिवाय आपण करत नाही, विचारणारा कोणी असतो करत नाही, म्हणून क्लासेसची गरज पडते। आणि काय होतं, आपण सेल्फ करायला जातो, वेळ निघून जातो आणि शेवटी जस्ट पास होतो। जिथे तुम्ही त्या विषयामध्ये टॉप करून कॉलेज टॉप करू शकले असते, सीजीपीए स्ट्रॉंग करू शकले असते, कारण सीजीपीए स्ट्रॉंग झाला तर आपल्याला चांगल्या कंपन्यांच्या ऑपॉर्च्युनिटी या लास्ट इयर थर्ड इयरला भेटतात। ही रिअलिटी आहे। आपण ते करत नाही, जस्ट काठावर पास होतो, नंतर आपण म्हणतो की मला जॉबच नाही, मार्केटमध्ये जॉबच नाही। तसं नाहीये, तुझ्या वर्गातल्या 60 मधल्या 10 मुलांना जॉब लागलाय, ते फर्स्ट 10 मध्ये होते, तू आला नाही। हा प्रॉब्लेम आहे। त्यासाठी मित्रांनो, टॉपर मुलं क्लास जॉईन करतात ते टॉप करतात। तुम्ही पण दुसरा तिसरा विचार करता पहिल्यापासून कुठलाही जॉईन करा, तुमच्या एरियात जो बेस्ट क्लास आहे तो जॉईन करा आणि सुरुवात करा। बघा तुम्हाला इतका फायदा होईल। शेवटी क्लासेस लावल्याने कॉलेजपेक्षा क्लासेसमध्ये जास्त नियंत्रण मुलांवर असतं, जास्त लक्ष असतं, मुलांचा रिझल्ट बेस्ड येतो, तुम्ही टॉपर होता। सो क्लासेस लावल्याने आपण पहिल्यापासून अभ्यास करतो, टॉप करतो। सो पहिल्यापासून क्लासेस जॉईन करा। सेकंड आहे बॅकलॉग। एखादा विषय अवघड वाटतो ना, आपण उगाच सेल्फ करायला जातो आणि तो बॅक पडतो। बॅक पडला म्हणजे रिझल्ट कायमचा खराब झाला, सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्टलाही कधी निघत नाही, आणि मग पुढे असा प्रॉब्लेम होऊन जातो, रिझल्टवर बॅक आला की पुढे जॉबला खूप अडचणी येतात, प्लेसमेंटला, चांगल्या कंपन्यांच्या आपल्याला क्रायटेरियामध्ये बसण्यासाठी आपले बॅकलॉग दिसतं, पर्सेंटेज कमी दिसतं। या गोष्टी टाळण्यासाठी थोड्याफार पैशांकडे बघायचं नाही। कॉलेजची फी ₹1,00,000-1,25,00,000, क्लासची फी 4-5-6 हजार रुपये असते, वेगवेगळ्या शहरानुसार वेगवेगळी असते। सो त्याच्याने याच्यात खूप कमी फरक आहे, पण याच्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट भेटतो, आणि कोणीतरी तुम्हाला विचारण्यासाठी, तुम्हाला डायरेक्शन देण्यासाठी हक्काचा माणूस क्लासचे शिक्षक असतात। तर नुसते क्लास लावले त्या विषयासाठीच नाही, अदर विषयांसाठी सुद्धा आपल्याला गायडन्स करता, अदर याच्यावर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करता, आणि फ्री असतं। कॉलेजच्या टीचर सारखे एवढे स्ट्रिक्ट नसतं की क्लास तुमच्या एरियात जॉईन करा। मित्रांनो, क्लासेसचे टाईप कुठले, आता आजच एक मुलगा माझ्याकडे येऊन गेला, सर मला माहितच नव्हतं की मी आधी, त्याचं म्हणणं होतं की सर मी भरपूर माझ्या कॉलेजच्या शेजारी क्लासला गेलो, तिथे विचारलं पण तिथे हे विषयच अवेलेबल नव्हते, मला तर क्लास लावायचा होता, आणि मी स्वतःने 4च विषय बॅक असताना थर्ड इयर EHDC ला माझं क्रेडिट झालं होतं, तरी मी वायडी घेतला की मी स्कोरवर काढेल, पण क्लासेस भेटले नाही, एकच विषय निघाला, पूर्ण डिस्ट्रॅक्ट होऊन गेलो, मला पूर्ण इंजिनिअरिंग 16 विषय फेलिंग येतं। आजच येऊन गेला माझ्याकडे सकाळी, त्याला मी तो गायडन्स दिला, तेव्हा त्याला म्हटलो की त्या विषयांचे तुला जे पाहिजे होते क्लासेस नव्हते, पण मग सेकंड ऑप्शन होता की तू तिथे पर्सनल ट्युशनच्या बाबतीत सुद्धा विचारू शकला असता। सो लक्षात ठेवा, क्लासेसमध्ये 2 प्रकार असतात इंजिनिअरिंग मध्ये। पहिला, जसं मॅथ्स, M1 M2 M3, मेकॅनिक्स, ग्राफिक्स, स्टॉक, सॉम, मॉस, हे ओके, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स, हे फेमस विषयांचे क्लासेस होतात। पण अदर विषय जे असतात ना त्यांचे क्लासेस नसतात, पण तुम्हाला जर खरोखर क्लासेस लावून स्कोरिंग करायचं असेल तर त्या क्लासेसला तुम्ही सांगू शकता सर माझी पर्सनल ट्युशन घ्या। सो क्लासेसमध्ये 2 प्रकार येतात, एक रेग्युलर ट्युशन, ओके, आणि दुसरी येते पर्सनल ट्युशन। सो पर्सनल ट्युशनसाठी तुम्ही जाऊ शकता। पर्सनल ट्युशन मध्ये तुम्हाला एकट्याला शिकवलं जातं, त्यामुळे 4-5-6 पोरांची फीस तुमच्याकडून घेता, पण तो रिझल्ट पण येतो। शेवटी तुमच्या एकट्यावर सरांना कॉन्सन्ट्रेट करायचं, त्यांनाही काही फायदा आला पाहिजे। बॅचमध्ये 50-100 मुलं असतात, त्यांना परवडतं। सो पर्सनल ट्युशनचा हा एक बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही कुठल्याही क्लासला असतो तो ऑप्शन घेऊ शकता। सो ओव्हरऑल मी तुम्हाला आयडिया दिली की क्लासेस का महत्वाचे मित्रांनो। सो कुठलेही वेळ न घालवता, खरंच ज्याला आयुष्यात करिअर सिक्युअर करायचं तरी क्लासेस जॉईन करा चांगल्या आपल्या एरियामध्ये, आणि आपले स्कोरिंग करा। आम्ही सुद्धा क्लासेस जॉईन करून टॉप केले, तेव्हा आम्ही ह्या पोझिशन पर्यंत पोहोचलोय। आता येऊया आपण पर्पल हॅटवर। सो बघा, पर्पल हॅटचे जे क्लासेस आहे ऑफलाईन, ते सगळे उद्या 1 जुलै 2024 पासून सुरू होत आहे। ओके, 1 जुलै 2024 पासून। सो तुम्हालाही जॉईन करायचे असेल, किंबहुना
तुमच्या मित्रांना इंटरेस्टेड असेल, कोणी बॅकलॉग असेल किंवा तुम्हाला टॉप करायचं असेल, सो पहिल्यापासून अभ्यास करायचा, कॉलेजचा भरोसा नाही, कॉलेजमध्ये कळत नाही, सो पहिल्यापासून क्लासेस जॉईन करून घ्या. तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ओके, इन्क्वायरीसाठी आम्ही रजिस्ट्रेशनसाठी लिमिटेड सीट आहे फक्त 25 मुलांची, त्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओचा नंबर दिला, त्या नंबरवर कॉल करा आणि तुमचं सीट तुम्ही बुक करू शकता मित्रांनो. याच्यानंतर लोकेशन आहे आपले 1 जुलैला उद्यापासून जे क्लासेस सुरू होता ऑफलाईन, त्याची लोकेशन आहे नाशिक. नाशिकमध्ये 3 ठिकाणी आहे, शालीमार आहे, इंदिरानगर आहे आणि गंगापूर रोडला आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही नगरला आहे आपले क्लासेस, संगमनेरला आहे, लोणीला आहे, लोणी म्हणजे प्रवरानगर, आणि पुण्यामध्ये पण आहे. सो एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहे. यस, नंतर आता बघा नेक्स्ट आहे की पर्पल ऍडचे क्लास जॉईन केले तुम्हाला काय बेनिफिट होणार आहे, म्हणजे पर्पल ऍडच का मी पर्पल ऍड मध्येच येऊ, तर त्या गोष्टी सांगतो मी. लक्षात घ्या, टॉप 5 बेनिफिट आहे पर्पल ऍड मध्ये येण्याचं. व्हेरी इझी टीचिंग इन मराठी. आम्ही सगळे विषय इंजिनिअरिंगचे मराठीत शिकवतो, कारण आपल्या भाषेत कळतं ना. बघा 10वी पर्यंत तुम्हाला सगळे धड्यांचे नाव आठवत असतील, कविता आठवत असतील, आठवते ना 10वीची दुसरी कविता, आठवतं, कारण तेव्हा आपण आपल्या भाषेत शिकलोय. इंजिनिअरिंग आल्यापासून, टेक्निकल एज्युकेशन सायन्स मध्ये आल्यापासून नाही आपल्याला आठवत, कारण ते डोक्यात जात नाही. त्यामुळे आपण पहिली प्रोसेस केली की मराठीतून शिकवा, आणि टेक्निकल गोष्टी जड असतात, आपल्या भाषेत आपल्या गोष्टी कळतात, परकीय भाषेत कळत नाही. सो आपल्याच भाषेत आम्ही शिकवतो, इतक्या सोप्या पद्धतीने शिकवतो की बस आपल्या मुलाला समजलं पाहिजे, ऍटलीस्ट पासिंग तर झालीच पाहिजे, एकदम सामान्य आहे मुलाची. या पद्धतीनेच आम्ही टीचर्सला ट्रेनिंग करतो, आणि बेस्ट ऑफ बेस्ट टीचर तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल केलेले असतात. सो तुम्ही नक्की आमच्या क्लासेसला, हा महत्वाचा फायदा आहे, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कुठलाही विषय समजेल, सो नक्की याच्यासाठी जॉईन करू शकता. सेकंड, 100% स्कोरिंग गॅरंटी. विषय हा तुमचा स्कोर होतो. पहिल्यापासून सरांनी जे शिकवलं त्याच्यावर अभ्यास केला तुम्ही 100 पैकी, म्हणजे 70 ते 100 पैकी तुम्ही ऍटलीस्ट 80-85 मार्क आरामात घेऊ शकता. नेक्स्ट मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर फॉर रिव्हिजन. आता अभ्यास केला पण विसरून जातो, घरी गेल्यावर ते जे एखादा टॉपिक असला वर्गात समजला नाही किंवा विसरून गेलो, 8 दिवसांनी 15 दिवसांनी रिव्हिजन कशी करायची, ऑप्शन नाही अदर ठिकाणी. पर्पल ऍड मध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर केले आम्ही, ते दिले जातात. ते पण असे साधे रेकॉर्डेड नसतात, जे कुठेही असतात, एकदम प्रोफेशनल. आम्ही जे प्राईम जे आपले असतात व्हिडिओज, प्राईम व्हिडिओ लेक्चर आम्ही बनवले कोर्सेस, ते आम्ही आमच्या मुलांना क्लासेस जॉईन केल्यानंतर फ्री मध्ये देतो, जेणेकरून तो कधी रिव्हिजन करू शकतो, टॉप करू शकतो. सगळं स्टडी मटेरियल, नोट्स, IMP वगैरे सगळं त्यात प्रोव्हाइड करतो. यस, विथ क्वेश्चन पेपर सोल्युशन. सो हा तिसरा बेनिफिट आहे. चौथा आहे, टीचर एकदम फ्रेंडली आपले. बघा आपण भरपूर वेळा आपल्याला माहिती आहे, जसं मी आज सकाळी सांगितलं, जो मुलगा माझ्याकडे आला होता पवार म्हणून, त्याला काय प्रॉब्लेम आला, कॉलेजमध्ये टीचरकडे तो त्याला वाटत होतं जावं, पण गेला नाही, घाबरत होता, त्यांनी सांगितलं, पण तो आमच्याकडे आला, पर्पल ऍड मध्ये आला आणि माझ्याशी बोलला, मी त्याच्या अडचणी सोडवल्या, कॉन्फिडन्स लो झाला होता, पूर्ण गेला होता, त्याला लाईनवर आणलं. हे काय, कारण आपले सगळे टीचर्स फ्रेंडली आहेत, तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करतात. अभ्यासाव्यतिरिक्त इतर सुद्धा अडचणी आम्ही सोडवतो सगळ्या प्रकारच्या. सो हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. यस, अभ्यासातही कुठली अडचण आहे बिंदास टीचरला विचार, रिझल्ट भेटेल. आणि काउन्सिलिंग फॉर करिअर ग्रोथ. आता इंजिनिअरिंग करताय, पुढे कुठले कोर्सेस करायला पाहिजे, काय ट्रॅक आहे, किती अभ्यास करायला पाहिजे, CGPA कसा घ्यायचा, कसे मार्क्स पाडायचे, दररोज खुश कसं राहायचं, भरपूर प्रश्न मुलांचे असतात, जसं आम्ही युट्यूबवर पण टाकत असतो. सगळ्यांविषयी पालकांच्या तुमच्या आम्ही काउन्सिलिंग सुद्धा वेळोवेळी आमच्या विद्यार्थ्यांच्या करत असतो. टॉप 5 बेनिफिट आहे ना, हे जर कुठल्या क्लासमध्ये असेल तर तिथे जॉईन करा. नाही भेटले, एक जरी कमी भेटला, पर्पल ऍड बेस्ट ऑप्शन. बघा मित्रांनो, नेक्स्ट आहे इयर अँड सब्जेक्ट. आता कुठल्या इयरचे कुठले सब्जेक्ट पर्पल ऍड मध्ये तुम्ही क्लासेस लावू शकता. सो इथे मी दिलंय फर्स्ट इयर मध्ये आता बॅकलॉगच्या मुलांसाठी M1, M2, मेकॅनिक्स, ग्राफिक्स आणि BEE म्हणजे इलेक्ट्रिकल, एवढे विषयांचे क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. सेकंड इयर मध्ये बघा M3 ऑल ब्रँच, सगळ्या ब्रँचचा M3 रेग्युलर आणि बॅकलॉग सगळे M3 तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आपल्याकडे बॅचेस रेग्युलर, वीकेंड सगळे आहेत. सिव्हिल मध्ये मॉस आहे, मेकॅनिकल मध्ये सॉम किंवा सॉलिड मेकॅनिक्स SM म्हणतात, इलेक्ट्रिकल मध्ये नेटवर्क अनालिसिस NA, ENTC आणि ECE मध्ये सिग्नल सिस्टीम SS. IT कॉम्प्युटर थर्ड इयर मध्ये TOC, थेरी ऑफ कॉम्प्युटेशन या सब्जेक्टचे आपल्याकडे क्लासेस होतात. खूप महत्वाचा, M3 नंतर हा M4च आहे असा सब्जेक्ट आहे. सो याच्यासाठी पण बॅच सुरू झाली, यासाठी मग इन्क्वायरी करू शकता. आणि ENTC साठी पुन्हा एक टफेस्ट थर्ड इयरचा सब्जेक्ट EMFT, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, सगळे डेरिव्हेशन. सो हे सगळ्या विषयांचे आमच्याकडे क्लासेस होता. कॉम्प्युटर IT मध्ये मुलं रिक्वायरमेंट करतात सर डिस्ट्रिक्ट मॅथमॅटिक्स, AIDS, AIML ला पण आहे, DM, पण DMचा आपल्याकडे व्हिडिओ लेक्चरचा कोर्स अवेलेबल आहे, तो डायरेक्ट परचेस करून तुम्ही त्याच्यावरनं पण अभ्यास करू शकता. सो मित्रांनो, अशा या सगळ्या पॉईंट्स मी इथे कव्हर केल्या. या जर पॉईंट्स तुम्हाला कुठल्या क्लासमध्ये भेटत असतील तर नक्कीच एखादी जॉईन करा, किंवा तुम्हाला पर्पल ऍड मध्ये यायचं असेल तर उद्यापासून आपली बॅच सुरू होते, तुम्हाला डेमो लेक्चर करायचे तुम्ही करू शकता. त्यासाठी रजिस्ट्रेशन करा, रजिस्ट्रेशन फ्री आहे, एकदा डिस्क्रिप्शन नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा, रजिस्ट्रेशन करा. या बघा, आपण नक्की पर्पल ऍड मध्ये तुम्हाला पुढच्या नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ. बेस्ट ऑफ बेस्ट इंजिनियर आम्ही करू, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तुम्हाला हुशार करू, मार्क वाढू, पासिंग करू, एवढी मी 100% गॅरंटी देतो. नक्की पर्पल ऍड जॉईन करा, इन्क्वायरी करा. थँक्यू.